स्पेशल. बापरे, एवढ्या मोठ्याने? काय नाही, तुझ्यासाठी ऑमलेट सँडविच बनवलंय. ऑमलेट सँडविच, ही चटणी, आता डोसा बनवते. ओके, आता तू चीज सँडविच खाणार ना? चीज ऑमलेट सँडविच. तर आहे आज माझा ब्रेकफास्ट संडे स्पेशल डोसा, चटणी आणि दृष्टीचं सँडविच, ऑमलेट चीज सँडविच. झालं ये, चल खायला. हे चीज सँडविच गेली. घ्या, तो मोबाईल ठेवा आणि घ्या. स्माइल ठेवा, संडे. काय झालं मग? खाऊन घ्या आली मी. सो हा आहे माझा नाश्ता. चल इथे करायला दृष्टी. नाश्ता एवढा खूप छान झाला. प्युअर साऊथ इंडियन चटणी. आज प्युअर सँडविच, साऊथ इंडियन नाश्ता. मस्त. या तुम्ही पण खायला. सो मी आता जातोय फिश घ्यायला. कुठे जातोय? फिश आणायला चेंबूर मार्केट. आणि तुझं काय? कुठली फिश खाणार तू आज? कोणती फिश खाणार? कुठली पण नाही, कुठली पण चालेल, कोणती पण चालेल. चल बस गाडीवर. घरामध्ये किती थंडी लागत होती, आता उन्हामध्ये किती मस्त वाटतंय ना. भारी वाटतंय. बघा, फुल ताजी मच्छी. एकदम ताजा माल. चिरा पूर्ण मारा ना, दाबून असे ते पण पाळायचे. हा, त्याला मधूनच पाड. हे बघा, ही आहे बांगडा फिश. मस्त ताजी घेतली. आणि ही आहे बांगडा आणि ही आहे थोडी पापलेट. छान अशी फिश क्लीन करून झाली आहे. आता चला आपण याचा रस्सा बनवूया आणि फ्राय करूया. तर रस्स्यासाठी मी घेणार आहे ओलं खोबरं, कांदा, टोमॅटो, लाल तिखट, लसूण, बस एवढंच आहे. आधी लावून घेईन मी कोळ नाही, सॉरी, चिंचेचा आगळ. याला मस्त असं लागून द्यायला पाहिजे. छान असं लागलं पाहिजे. त्यामध्ये मी मीठ टाकेन. मीठ टाकणार आहे, थोडीशी हळद, छान असं लागून द्यायचं. त्यानंतर ह्याच्यामध्ये घरचा मसाला जास्तच टाकते, स्पायसी छान लागते. गरम मसाला आणि धणे पावडर. हे बघा, हे मी अशा प्रकारे लावून घेतलेलं आहे. ही आहे फिश फ्रायसाठी. ह्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट टाकते, पण आता नाही म्हणून मी नाही टाकली. पण अशी सुद्धा छान लागते. आपले घरचे मसाले आहेत त्यात पण खूपच सुंदर अशी होऊन जाते.
फ्राय करून मी थोड्या वेळाने घेते, कारण की थोडेसे असे मसाले लागू द्या, आतमध्ये असे मसाले याचे गेले पाहिजे मस्तपैकी. आणि कसं छान असे मसाले जर ह्याच्यात मुरले तर मस्त अशी मच्छी लागते. त्याला मी जवळपास अर्धा पाऊण तास किंवा 20 ते 25 मिनिटं पण ठेवलं तरी चालेल. जास्त घाई असेल तर 20 ते 25 मिनिटं, आणि आरामात करायचं असेल ते अर्धा पाऊण तास ठीक आहे. आता ह्या या वाटपाची तयारी. ओलं खोबरं, कांदा, लसूण, आणि मग शेवटी टोमॅटो. घरगुती मसाला. ती माझी फिश फ्रायची तयारी. सो आता फिश फ्राय करायला घेते मी. ते आहे फिश कढी आणि ते फिश फ्राय. मस्त असं टेस्ट उरलेला आहे. आता त्यामध्ये गरम पाणी टाकते, म्हणजे जेणेकरून खूप छान येते. इथे बोंबील मस्त फ्राय होत आहे. गरम मसाला. किती छान झाली मच्छी थाळी माझी. खाऊन बघा. असं आहे कशी आहे. श्री नारायण. माझी डायरी आहे ही. आता मी बसली आहे माझ्या पेटला बनवायला. तर बघा मी आजपर्यंत केवढे चांगले चांगले प्रोजेक्ट बनवले. हे माझी हिंदी रायटिंग आहे, हे इंग्लिश रायटिंग आहे, ही पण इंग्लिशची रायटिंग. इंग्लिशची रायटिंग. आता याला मी ह्याच्यावर न्यू प्रोजेक्ट बनवणार. चला या बघूया. तर आता मी बनवते मराठीचा प्रोजेक्ट. कधी बनणार? किती वेळात? माझं पेन्सिल नाही भेटत आहे. अरे गाजा वाजा एंटरटेनमेंटचा राजा आला. हाय हॅलो वेलकम नमस्कार. मी तुमचा लाडका भाऊ रितेश विलासराव देशमुख घेऊन आलोय महाराष्ट्राचा मोस्ट हॅपनिंग शो
Big Boss Marathi, co-powered by Danu Properties, Santosh Soap, special partner, Yeah, Danu Property. Ready Treat, Tile Adhesive, Pitambari Dishwash Gel, Huda Gargir आणि काय गे तुझं? Gemini Cooking Oil and Cotton King. मला नाही आवडत म्हणजे काय बोललीस तू नक्की? नाही गोष्टीचा होमवर्क किती आहे प्रोजेक्ट बिचारीचे. बघा आत्ताच हा बनलाय माझा मराठी प्रोजेक्ट. तू सांगून झालंय मग असे हे इव्हनिंगला. नाही तर इव्हनिंगला नाही सांगितलं होतं आपण हे सगळं सांगितलं होते. दुर्गल आहे माझं बाळ आणि हुशार पण आहे, हो की नाही? चला मग करा आता पटापट. ओके. तुम्हाला आमचा संडेचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जाता जाता लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब अँड गुड नाईट.